श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। जय श्री भोलेनाथ, जय श्री शिवशंकराय नमः। आजपासून आपण शिवलीलामृत अध्याय पहिला मराठी कथा स्वरूपात याचं पठन करणार आहोत। या शिवलीलामृताच्या पहिल्या अध्यायाचे कथा स्वरूपात पठन किंवा श्रवण केल्याने सगळी पापं दूर होतात। श्री शिवलीलामृत अध्याय पहिला सार। पूर्वकाळी नैमिषारण्यात वेदव्यास शिष्य सूत यांना शौनकादिकांनी विनंती केली की आम्हाला शिवभक्तीचा महिमा सांगावा। तेव्हा ते सांगत होते की या शिवभक्तीचा महिमा अगाध आहे। जो श्रद्धेने श्रवण मनन करेल त्याची सर्व पापे नष्ट होऊन तो सर्व दुःखमुक्त होईल। शिवमंत्र जपल्याने इष्टफळ प्राप्ती होऊन त्या योगे सर्व व्रत केल्याचे महत्पुण्य लाभते। असे सांगून पुढे एक कथा सांगितली। ऐका, पूर्वी यदुवंशी दाशार्ह नावाचा राजा मथुरा नगरीत राज्य करीत होता। तो श्रेष्ठ व पराक्रमी असून काशी राजाची मुलगी कलावती बरोबर त्याचा विवाह झाला होता। एकदा राजाने तिला आपल्या महालात बोलविले। ती आली नाही म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला व न येण्याचे कारण विचारले। ती म्हणाली, नाथ, मी व्रतस्थ असून शंकराची उपासना करीत आहे, मला क्षमा करा। तरी पण राजाने तिला बडे मिठी मारली। तोच राजाचे अंग भाजले। हा काय प्रकार राजाने विचारले। ती म्हणाली, नाथ, मी महामुनी दुर्वासांकडून शिवभक्तांची दीक्षा घेतली आहे, त्यामुळे मी पवित्र आहे। परंतु आपणाकडून जप तपादिका काहीच घडले नसून अनेक पापे आपल्या हातून घडली आहेत, त्यामुळे आपले शरीर अपवित्र झालेले आहे। आपणास नरक यातना भोगाव्या लागतील। हे ऐकून त्याला कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्याने तिला शिवमंत्र देण्याविषयी विनंती केली। पत्नीने मंत्र देणे योग्य नाही म्हणून गर्ग मुनीकडे नेले। त्याचा दृढ निश्चय पाहून गर्ग मुनींनी दीक्षा देऊन शिवमंत्र उपदेशिला। त्या मंत्र सामर्थ्याने राजाच्या शरीरातून पापरूपी काक होरपडत बाहेर पडू लागले व तो निष्पाप झाला। मी पावन झालो म्हणून गर्ग मुनीचे पाय धरले व आज माझ्या जन्माचे सार्थक झाले। मी धन्य झालो म्हणून वंदन केले व कलावतीसह आपल्या नगरात परत आला। पुढे राजा शिवभजन करू लागला। प्रजाही त्याचे अनुकरण करू लागली। त्यायोगे राज्यातील सर्व अनिष्ट जाऊन सर्वत्र सुखशांती समृद्धी नांदू लागली।